खूप शिकतात. वेगवेगळ्या क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊन झळकताना दिसतात. आजचे पालकही आपापल्या मुलामुलींना शाळेत पाठवण्यात जागरूक असल्याचे पाहावयास दिसतात. शैक्षणिक क्षेत्रातील आमूलाग्र बदल पाहून मला अभिमान वाटतो. पण मोलमजुरी करणाऱ्या, वीटभट्टीवर काम करणाऱ्या, भटकंती करणाऱ्या, झोपडपट्टीत राहणाऱ्या पालकांची मुले-मुली आजही शिक्षणापासून वंचित असल्याचे पाहून मनाला खंत वाटते. अगं लेकींनो, पूर्वी स्त्रियांना, मुलींना शिकण्याचा हक्क नव्हता. चूल आणि मूल हे भोग तिच्या नशिबी मांडले होते. शाळा शिकणे हे तिच्या नशिबी नव्हते. स्त्री म्हणजे शोभिवंत वस्तू. तिला सर्व हक्क नाकारले होते. तिला गुलामगिरीच्या साखळदंडात जोखडून टाकले होते. स्त्रीचा जन्म म्हणजे आयुष्यभर वाताहात आणि वनवास. या गुलामगिरीच्या साखळदंडातून मुक्त करण्यासाठी मी आणि माझे पती क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले आम्ही दोघांनी समाजाचा रोष पत्करून पुण्यामध्ये सन 1848 रोजी भिडेवाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. सर्व जाती धर्मातल्या मुला मुलींसाठी ज्ञानाचे कवाडे उघडली. अगं लेकींनो, आता ओळखलात का मला? हा तीच ती सावित्रीबाई फुले. होय, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले बोलते. माझा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील खंडाळ तालुक्यातील नायगाव या गावी खंडोजी निवसे पाटील आणि लक्ष्मीबाई यांच्या पोटी झाला. 3 जानेवारी हा माझा जन्मदिवस बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. स्त्री जन्माचे स्वागत या दिवशी केले जाते. अगं लेकींनो, मी 9 वर्षाचे असताना 13 वर्षाच्या ज्योतिराव गोविंदराव फुले या क्रांतिकारी ऐतिहासिक पुरुषाबरोबर माझा विवाह झाला. विवाहानंतर मी पाटलांची सावित्री, फुलेंची सावित्री बनली. माझ्या जीवनात आमूलाग्र बदल होऊन क्रांतिकारी समाजसेवेची दिशा मिळाली. ते फक्त माझे पती ज्योतिराव फुले यांच्यामुळेच. परिवर्तनवादी लोक आज मला विद्येची देवता म्हणून ओळखतात, पण ओळखीच्या हेतूने मी शिक्षणाची गंगा सर्व जाती धर्माच्या मुलींच्या घरापर्यंत पोहोचवली आहे. विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले. इतके अनर्थ एका अविद्येने केले. हे विद्येचे महत्त्व जाणून आम्ही दोघांनी ज्ञानदानाचे पवित्र कार्य हाती घेतले. हाती घेतलेले हे कार्य यशस्वी करण्यासाठी आम्ही दोघे श्वासात प्राण असेपर्यंत झटत राहिलो, कष्टत राहिलो. ज्या काळात स्त्रियांना शिकण्यास बंदी होती, अशा काळात माझ्या पतीने स्वतःच्या घरापासून आणि स्वतःच्या पत्नीपासून शिक्षण देण्यास सुरुवात केली. मीही मन लावून शिकत होते. 19व्या शतकातील ही एक मोठी क्रांतिकारक घटना होती. समाजातील कर्मठ लोकांमुळे स्त्रियांना शिकण्यापासून वंचित ठेवले होते. स्त्रिया या मुळातच खूप हुशार असतात. जर स्त्रिया शिकला तर आपला तबला वाजवायला वेळ लागणार नाही हे पुरुष वर्ग जाणून होते. ही घातक पद्धत मोडण्यासाठी माझे पती व मी 1848 साली मुलींसाठी पहिली शाळा पुण्यात सुरू केली. हे कार्य करणं तितकंच सोपं नव्हतं. सनातन्यांना ठोकर मारून हे कार्य करणं एक क्रांतिकारी उचललेलं पाऊल होतं. मिसेस मिचेल बाईंच्या नॉर्मल स्कूल मधून हे शिक्षिकेचे ट्रेनिंग कोर्स मी पूर्ण केल्यानंतर बहुजन समाजातील गोरगरीब मागास मुलांसाठी पहिली शाळा काढून त्यांना शिकवू लागले. त्यानंतर पण ही शाळा पुढे बंद पडली. त्यानंतर माझ्या पतींनी काढलेल्या शाळेत मी शिकवायला सुरू केले. हे दिसते तितके कार्य सोपे नव्हते. आम्ही सुरू केलेली शाळा बंद पाडण्यासाठी त्या सनातनी लोकांनी खूप प्रयत्न केले. माझ्या पतीच्या वडिलांचे म्हणजे माझ्या सासऱ्यांचे कान भरून त्यांना बितरवले. पण आम्ही हाती घेतलेल्या कार्यापासून आम्ही दोघे तसुभरही विचलित झालो नाही. मी बहुजनांच्या मुलींना शिकवायला जात असताना या सनातन्यांनी माझ्या अंगावर शेण दगड फेकले, शिव्याशाप दिल्या. पण मी स्वीकारलेल्या कार्यापासून यत्किंचितही होऊन मागे हटले नाही. घेतला वसा सोडला नाही. त्या काळात विधवा स्त्रियांचा खूप छळ केला जात होता. विधवांचे केश वपन करून त्यांना विद्रूप केली जात होती. विधवांच्या केशवपणाविरुद्ध आम्ही दोघांनी नाभिकांना संघटित करून संप घडवून आणला. विधवा स्त्रियांना पुनर्विवाह करण्याचा हक्क त्या काळच्या कर्मठ लोकांनी हिरावून घेतला होता. या प्रथेविरुद्ध जाऊन आम्ही विधवा पुनर्विवाह सुरू केला. 1854 मध्ये या विधवा स्त्रियांसाठी आश्रम बांधला. त्या काळात स्त्री भ्रूण हत्या खूप मोठ्या प्रमाणात होत होत्या. त्यामुळे बाल हत्या रोखण्यासाठी नवजात
बालकासाठी या आश्रम उघडला. काशीबाई नावाची एक गरोदर महिला होती. ती आत्महत्या करण्यापासून मी व माझ्या पतीने तिला रोखले. त्या महिलेला आणले आणि आमच्या घरी ठेवली. तिच्यावर प्रसूती केली आणि तिची प्रसूती केली. काशीबाईंना एक गोंडस मुलगा झाला. दिसायला खूप सुंदर. त्याचे नाव मी यशवंत ठेवले. काशीबाईंचा हा मुलगा यशवंत याला दत्तक म्हणून स्वीकारले. त्याला आम्ही व माझ्या पतींनी चांगले शिक्षण देऊन डॉक्टर केले. बरं का लेकींनो, 1854 साली अनाथ आश्रमांना 24 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. या संस्थेचे उद्दिष्ट होते ते म्हणजे समाजातील शूद्र लोकांना आणि समाजातील कमी मानल्या जाणाऱ्या कमी जातीच्या लोकांना उच्च जातीच्या लोकांच्या शोषणापासून मुक्त केले. लेकिन खरं तर ज्योतिबा फुले यांच्यासारखे पती मला भेटल्यामुळे त्यांच्या मदतीने पुढे जाण्याकरिता मला प्रेरणा मिळत होती. खरे तर ते माझे पती नव्हते, तर ते मला घडवणारे, माझ्या जीवनाला दिशा देणारे क्रांतिकारी आदर्श गुरु होते, दीपस्तंभ होते. शिक्षणाच्या प्रसारासाठी व समाज प्रबोधनासाठी मी माझी लेखणी झिजवली, भाषणे दिली, कविता लिहिल्या. काव्य फुले व 52 कशी सुबोध रत्नाकर हे माझे काव्य संग्रह म्हणून प्रसिद्ध आहे. उठा बंधूंनो, अतिशूद्रांनो, जागे होऊन उठा. परंपरेची गुलामगिरी ही तोडण्यासाठी उठा. आळस झटकून सतत उद्योग करीत ना. ज्ञान नाही, विद्या नाही, ती घेण्याची घोडी नाही. बुद्धी असून चालत नाही, तयास मानव म्हणावे का? अशा कवितेच्या रचना करून मी समाज प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला. त्या काळात अस्पृश्यांना तळ्यातील पाण्याला स्पर्श करणे म्हणजे विटाळ मानला जायचा. त्या काळात मी व माझ्या पतींनी पाण्याचा हौद अस्पृश्यांसाठी खुला केला. हे कार्य पार पाडून आम्ही दोघांनी माणुसकीचा धर्म पार पाडला. अगलेखिनो, मी आणि माझे पती देवबान हरपून सामाजिक कार्य करत होतो आणि अचानक 1887 मध्ये माझे पती ज्योतिरावांना पक्षाघाताचा आजार झाला. सामाजिक कार्याचा व्याप वाढला होता. अशा कठीण परिस्थितीत मी धीरानं तोंड देत पतींची अहोरात्र अश्रुषा केली. पण काय कोणासाठी थांबलाय का? 28 नोव्हेंबर 1890 रोजी माझ्या पतींचे निधन झाले. एक क्रांती सूर्य अस्ताला गेला, पण त्यांच्या कार्याने ते अजरामर झाले. माझे पती माझे आधारस्तंभ होते, पण त्यांच्या अंत्ययात्रेवेळी पुतण्याने वारसा हक्कासाठी भांडण केले. अंत्ययात्रेवेळी जो टिटवे धरत असतो त्यालाच वारसा हक्क मिळत असतो. वारसा हक्क मिळवण्यासाठी यशवंतला डावलू लागले, विरोध करू लागले. तेव्हा मीच स्वतः पुढे गेले आणि स्वतः टिटवे धरले. हृदयात दुःख, मनात आठवणी साठून मी अंत्ययात्रेत पुढे चालत होते. अतिशय धीराने स्वतःच्या समाजकार्यात आयुष्य घालवलं. समाजकार्याची ज्यांनी मला उभारी दिली त्या माझ्या पतींच्या पार्थिवाला अग्नी दिली. मी अग्नी दिला. माझे पती माझे आधारस्तंभ होते. त्यांच्या जाण्याने मला जोरदार धक्का बसला. सर्वत्र अंधार दिसू लागला. सर्व वाटा काट्याकुट्यांनी, खास करड्यांनी भरलेल्या दिसू लागल्या. मनात अनेक प्रश्नांचं काहूल माजत होते. मी भानावर आले नाही. माझ्या पतींचे कार्य अर्ध्यावर सोडणार नाही. मी जिवंत असेपर्यंत निर्भयतेने त्यांच्या सामाजिक कार्याचा वसा अखंडपणे सुरू ठेवायचा. या निर्धाराने
मी स्वतःला सावरले. सामाजिक कार्यात स्वतःला लावून घेतले. समाजाचे ऋण फेडत राहिले. लेकिन तुम्हाला सांगते, यशवंताच्या लग्नाचा विषय सुरू झाला तेव्हा त्याला कोणी मुलगी देईना. कारण काय तर यशवंत एका विधवेचा मुलगा आहे. अशा प्रसंगी ज्ञानोबा कृष्णाचे सुतांनी हे कार्य करते पुढे सरसावले. आपली मुलगी राधा हिचा विवाह यशवंताबरोबर करण्यास ते राजी झाले आणि राधा व यशवंताचा विवाह घडून आला. त्या काळातील घडवून आणलेला हा आंतरजातीय विवाह होता. आज 21वे शतक हे तंत्रज्ञानाचं युग आहे. या तंत्रज्ञानाच्या युगातूनही